जय शिवराय भावा. तुला वाटतंय प्रोग्रामिंग लय अवघड आहे? काय भावा, प्रोग्रामिंग सारखं सोपं काहीच नाहीये. फक्त त्याला सोपं करता आलं पाहिजे. या व्हिडिओमध्ये मी तुला सांगणार आहे प्रोग्राम, कोड कशाप्रकारे आपण सोप्या पद्धतीने समजू शकतो. काय ट्रिक्स आणि टिप्स असतील ना, त्या व्हिडिओमध्ये पूर्ण बघ व्हिडिओ. तुला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. पहिली गोष्ट, प्रोग्राम म्हणजे नेमकं काय? हेच क्लिअर नाही पोरांना. तुला पण क्लिअर नाही. तू करतोय प्रोग्रामिंग का? माझ्या भावाने केली मग मी पण करतोय. किंवा मला आय-टी जॉब पाहिजे म्हणून मी कोड करतोय. पण तुमचा माइंडसेट क्लिअर झाला पाहिजे, की आय-टी जॉबसाठी तुम्ही खूप प्रोग्रामिंग करताय, कोड करताय ठीक आहे. पण इनिशियल लेव्हलला सगळ्यात फर्स्ट यू शुड अंडरस्टँड प्रोग्राम म्हणजे काय? प्रोग्रामिंग का केली जाते? मग ते सीमध्ये असो, सी प्लस प्लस, जावा, पायथन कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज असो, आपण त्याच्यामध्ये कोड का लिहितो? सोपं सांगू, तुला पैसे कमवायचे आहेत. इफ यू वॉन्ट टू अर्न द मनी, डू द प्रोग्रामिंग. सर पैसे कमवायचं आणि प्रोग्रामिंगचा काय संबंध आहे? हे पण मी सांगतो. दुसरी गोष्ट, इफ यू वॉन्ट टू सॉल्व्ह युअर प्रॉब्लेम्स, डू द प्रोग्रामिंग. इफ यू वॉन्ट टू मेक युअर लाईफ बेटर, डू द प्रोग्रामिंग. इफ यू वॉन्ट टू मेक द लाईफ बेटर ऑफ युअर कंट्री, ऑफ युअर सिटी, ऑफ युअर नेशन. सगळ्यांची लाईफ बेटर बनवायची ना, आधी स्वतःची बनवू सर, मग बाकीच्यांचा विचार करू. ठीक आहे, लाईफ बेटर प्रोग्रामिंगने बनते बरं का. काय बोलताय सर, लाईफ बेटर बनण्यासाठी प्रोग्रामिंगचा काय संबंध आहे? प्रूफ देऊन सांगेल तुला मी. कशा प्रकारे प्रोग्रामिंग आपली लाईफ बेटर करते. आपलं आयुष्य सुंदर बनेल जर आपण प्रोग्रामिंग केली. आयुष्य सुंदर आणि प्रोग्रामिंगने, हे कसं काय पॉसिबल आहे? आयुष्य सुंदर सर तेव्हा बनेल जेव्हा माझ्या लाईफमध्ये कोणीतरी येईल. अरे ठीक आहे, तेव्हा तर बनेलच रे बाबा. पण त्याच्या आधी जर तुला लाईफ तुझं सुंदर बनवायचं असेल, आयुष्य सुंदर बनवायचं असेल, प्रोग्रामिंग. ती तुझ्या लाईफमध्ये कधी येईल माहिती आहे का? प्रोग्रामिंग करशील तेव्हाच. काय बोलताय सर, असं थोडी आहे. अरे तुला आय-टी जॉब भेटेल. देन ओन्ली शी विल बी कम इन युअर लाईफ. येस ऑर नो? मला कमेंट सेक्शनमध्ये सांग. सिंपल आहे. पण सर हे जे तुम्ही काही पॉइंट सांगितले ना, आयुष्य सुंदर बनतं प्रोग्रामिंगने, आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात प्रोग्रामिंगने, आपण पैसे कमवू शकतो प्रोग्रामिंगने. मग प्रोग्रामिंग करावी लागते. बघा, माइंडसेट क्लिअर केला मी तुमचा, की प्रोग्रामिंगने ह्या गोष्टी होतात. आता तुम्हाला क्लिअर झालं, की नाही, 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 नाही. आता कुठेतरी बाबा आपल्याला हातपाय हलवावे लागतील, कारण प्रोग्रामिंग विल चेंज युअर लाईफ. कसं काय? बघा मित्रांनो, आता तुम्ही हा जो व्हिडिओ बघता YouTubeवरती, हे YouTube बनलंय कसं हो? प्रोग्रामिंगनं तर बनलंय ना. तुम्ही Googleला जाऊन सर्च करा. इन विच प्रोग्रामिंग लँग्वेज YouTube बॅकएंड इज डेव्हलप्ड. तुम्हाला आन्सर भेटेल. सी असेल, सी प्लस प्लस असेल, सी हॅश असेल, जावा असेल, पायथन असेल, खूप साऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेजचा कोड YouTubeमध्ये चालतोय. YouTubeचे व्हिडिओज तुम्ही लोड करता. अरे प्रोग्रामिंग आहे मागं. सर काय झालं त्याने? अरे YouTubeवरती हा माझा व्हिडिओ भेटला तुला. तुला प्रोग्रामिंगचं टेन्शन येत होतं. मला येईल का? हा व्हिडिओ भेटला. तुझं टेन्शन खतम झालं. तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. कोणामुळे? YouTubeमुळे. YouTube बनलंय कसं? प्रोग्रामिंगमुळे. दॅट्स व्हाय हेन्स प्रूव्ह प्रोग्रामिंग विल सॉल्व्ह आवर प्रॉब्लेम्स. अय जमतंय का? प्रॉब्लेम सॉल्व्ह करतंय प्रोग्रामिंग. YouTube प्रोग्रामिंगमुळे बनलंय. अरे YouTube जाऊ दे रे. ज्या WhatsAppवरती तू मेसेज करतो दररोज, जेवली का? झोपली का? मला करमत नाहीये. नाही करत? ठीक आहे, मित्राला करत असशील, बरोबर? ज्या WhatsAppवरती तू मेसेज करतो, ते WhatsApp कसं बनलंय? अरे प्रोग्रामिंगने तर बनलंय. जर WhatsAppमुळे माझा काय प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला? अरे खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. तो WhatsAppवरती चॅटिंग करतो रात्री 3-3 वाजेपर्यंत. त्याच्यामुळे तुझं माइंड रिलॅक्स होतं. धिस इज युअर प्रॉब्लेम, राइट? तुला कोणतरी भेटलं, भेटत नव्हता, हा तुझा प्रॉब्लेम होता. भेटलं WhatsAppवर किंवा Instagramवरती. तो रील्स स्क्रॉल करतो. तुला भारी वाटतं. Instagramमुळे तुझा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. कारण तुला भारी वाटायला लागलं. तुला नॉलेज भेटायला लागलं. हे समजतंय? Instagramवरती असे खूप सारे व्हिडिओज आहेत जे आपल्याला नॉलेज देतात. मला सांगा, Instagram जर नसतं, मी भेटलो असतो. YouTube जर नसतं, माझा व्हिडिओ तुमच्याजवळ आला असता? नसता आला. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता? नसता. सिंपल. सोपं सांगू का? आणखीन सोपं सांगू का? माझे आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह प्रोग्रामिंगमुळे होतात. यू नो Uber, Ola, Swiggy, Zomato, Blinkit हे सारे ॲप्लिकेशन्स तुम्हाला माहीत आहेत? हो सर, ऐकलेत Uber, Ola वगैरे ते प्रायव्हेट आपल्याला जर बुक करायचं असेल, तर आपण बुक करतो आणि कुठेही जाऊ शकतो.
बरोबर आहे. स्वतःसाठी सिक्युरिटी भेटते आपल्याला. तर Uber, Ola ॲप्लिकेशन्स तुम्हाला जर माहीत असतील ना, तर तुम्ही हे बारकाईने बघा. ते ॲप्लिकेशन नसतं तर काय झालं असतं? तर काय झालं असतं म्हणजे आपल्याला ट्रॅव्हल करण्यासाठी रिक्षा पकडावा लागला असता, गर्दीमध्ये जावं लागलं असतं. परत आपल्याला बसने जावं लागलं असतं. जागा भेटेल, नाही भेटेल याची चिंता, सिक्युरिटीची चिंता, टाईम जास्त लागला असता. पण या सगळ्या गोष्टीचं सोल्युशन भेटलं Uber, Ola. आपण डायरेक्ट बुक करतो, सिक्युअर, एकटा माणूस आणि आपण लवकर पण जातो. आय-टीवाल्यांसाठी Uber, Ola वरदान आहे. प्रत्येक आय-टीवाला यूज करतोय. जाऊ दे जास्त पैसे, पण माणूस सिक्युअर जातो, लवकर जातो, एकटा जातो ना, कोणी काही गर्दी नाही, काही नाही. येऊन स्विगी, झोमॅटो ज्यांना स्वयंपाक येत नाही, अरे त्यांच्यासाठी वरदान आहे ते. पिझ्झा ऑर्डर घरी आला. मग मला सांगायचं आहे स्विगी, झोमॅटोमुळे ज्यांना स्वयंपाक येत नाही, ज्यांना बाबा ऑनलाईन ऑर्डर करायचं आहे फूड लगेच घरी. तुम्हाला बाहेर शॉपिंगला जायचं नाही. Amazon, Flipkartसारखे ॲप्लिकेशन म्हणतात डायरेक्ट ऑर्डर बुक करा. 2 दिवसात ऑर्डर तुमच्या घरी. आता तर त्यांनी 24 मिनिटामध्ये ऑर्डर घरी देतात. मग हे जे सगळे ॲप्लिकेशन्स आहेत मित्रांनो, त्यांनी आपली लाईफ सिंपल नाही का बनवली? बनवली ना सर. हे ॲप्लिकेशन बनले कसे? प्रोग्रामिंगने बनले. सो कॅन आय से प्रोग्रामिंग इज मेकिंग आवर लाईफ बेटर. अरे प्रूव्ह होतंय. Instagramसारखं ॲप्लिकेशन आपली लाईफ बेटर करतंय की नाही? सिंपल करताय यार. Instagramवरती तुम्हाला खूप चांगल्या रील्स येतात आधी आणि जेवायच्या. आणखीन बाकीचे पण तुम्हाला खूप सारे रील्स येत असतील. ज्यामुळे तुमचं आयुष्य सुंदर बनतंय, ज्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींचं नॉलेज होतंय. आता हा व्हिडिओज बघा. YouTube नसतं तर हा व्हिडिओ भेटला नसता. कॅन आय से प्रोग्रामिंग इज मेकिंग द लाईफ इज बेटर. प्रत्येकाची लाईफ बेटर बनवतोय प्रोग्रामिंग. हे याचे जेवढे ॲडव्हांटेज सांगावे तेवढे कमी आहेत मित्रांनो. त्यामुळे प्रोग्रामिंग नक्कीच तुमची लाईफ बदलतंय. त्यामुळं प्रोग्रामिंग शिकणं किती गरजेचं आहे रे भावा? लय गरजेचं आहे. पण तुला वाटत असेल प्रोग्रामिंग अवघड आहे आणि मला जमणारच नाही. माइंडसेट हा ठेव, प्रोग्रामिंग माझे, तुमचे सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आले. इन फ्युचर करणार सुद्धा आहे. प्रोग्रामिंगच्या नेक्स्ट लेव्हलची स्टेप AI बरं का, AI. त्यामुळे डोंट वरी अबाउट AI. जस्ट वरी अबाउट प्रोग्रामिंग. You should understand first of all programming, then you can अंडरस्टँड द AI गाईज. तुम्ही नंतर यायला समजू शकता. आधी प्रोग्रामिंग समजून घ्या. प्रोग्रामिंग इज नथिंग बट इट इज अ वे टू टॉक विथ मशीन. मशीनसोबत बोलण्याचा हा एक मार्ग आहे. सर मशीनसोबत बोलायला काय माणसं कुठं गेले ते वय? माणसाकडून ज्या गोष्टी पॉसिबल होत नाहीत त्या प्रोग्रामिंगकडून होतात. माणसाला जर तो विचारलं, कॅन यू टेल मी व्हॉट इज लाईक कॅल्क्युलेशन मला सांगा 10+10. माणूस सांगेल 20. तुम्हाला 10 गुणिले 5 माणूस सांगेल 50. पण जेव्हा तुझं कॅल्क्युलेशन वाढेल 10 गुणिले 5 गुणिले 2 भागिले 4 गुणिले 8, आता मात्र माणसाचा ब्रेन थांबेल. यार काय एवढा अवघड विचारत असतात. पण याच केसमध्ये मशीन आहे ना, मशीन विल नेव्हर स्टॉप यू. मशीन नाही म्हणणार थांब. मशीन डायरेक्ट त्याचा आन्सर तुला देईल. सो दिस इज द पॉवर ऑफ मशीन. नॉट ओनली सिंगल लाईन गाईज. You can tell to the thousands of lakhs of line to the machine आणि मशीन तेवढ्या लाईन एक्झिक्यूट करते. Human brain is not capable for that. Yes, definitely human brain will execute, but it's require the time, so much time, so much manpower is will required to execute lakhs of line guys. पण मशीन ओनली वन मॅन आर्मी. मशीन म्हणते यार 1 करोड लाईनचा मला एक्झिक्युशन किंवा स्टेटमेंट दे, तर 10 करोड दे, मी तुला त्याचा आउटपुट लगेच देईल. आपण एक रील स्क्रोल करतो, थाउजंड्स ऑफ लाईन कोड गेटिंग एक्झिक्युटेड बिहाइंड दॅट. आता हा तुम्ही व्हिडिओ बघताय, खूप साऱ्या गोष्टी पाठीमागे चालू आहेत. मशीन सगळं हँडल करते. सो मशीनसोबत बोलायचं असेल, यू शुड नो द प्रोग्रामिंग. त्यामुळे प्रोग्रामिंगची सुरुवात करा. प्रोग्रामिंग प्रत्येकजणांनी केली पाहिजे, जेणेकरून आपली लाईफ बेटर 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 बेस्ट बनेल. ओके. आय होप तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या असतील. प्रोग्रामिंग किती सोपे आहे, फक्त माइंडसेट बदलला पाहिजे. प्रोग्रामिंग लय सोपे आहे. प्रोग्रामिंग शिकायची असेल मला फॉलो करा. इंस्टाग्रामला आहे मी, आधी आणि जावा, यूट्यूबला आहे, सगळीकडे आहे. फॉलो करा. कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत सांगा की तुम्हाला तुमची लाईफ बेटर बनवायची की नाही. थँक्यू सो मच.